नागपूरमध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। रामरक्षा पठण कार्यक्रमाचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। तात्या टोपे नगर गणेश मंदिर पासून ही शोभायात्रेचा शुभारंभ होणार आहे। ज्या पद्धतीने एक आकर्षण मुंबई पुण्यामधल्या शोभायात्रांचं असतं तसंच आकर्षण नागपूरमधल्या शोभायात्रांचं सुद्धा असतं। भव्य दिव्य असं आयोजन केलं जातं। ढोल ताशांचा पथकांचा आवाज घुमतो, अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात। डोंबिवलीमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय, तर इकडे नागपूरमध्ये शोभायात्रेमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर ही सहभागी झालेली आहे। थेट जाणार आहोत तर नागपूरमध्ये सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुनील, ज्या पद्धतीचं एक वेगळं आकर्षण मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली या ठिकाणच्या शोभायात्रांचं असतं तसंच आकर्षण नागपूरमधल्या शोभायात्रांचं सुद्धा पाहायला मिळतं। यंदाचं काय वैशिष्ट्य आहे शोभायात्रेचं? तेच आकर्षण आपल्याला नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गुढीपाडव्याचा हा जो सण आहे किंवा हे नवीन वर्ष जे आहे ते साजरं केलं जात आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। तात्या टोपे नगरपासून ही शोभायात्रा काढून लक्ष्मीभवन चौकापर्यंत जाणार आहे। यामध्ये महत्त्वाचं जर म्हटलं तर प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर या सुद्धा सहभागी झालेल्या आहे आणि त्यांनी मराठमोळ्या या अंदाजामध्ये मराठी दर्शकांना सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर काही वेळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्या ठिकाणी रामरक्षा पठण सुद्धा केलं जाणार आहे। एकंदर म्हणजे हे मराठी नववर्षाचा जो उत्साह आहे तो नागपुरात भरभरून व्हायला मिळते। हे आपण या ठिकाणी जर बघितलं तर मुलांचं लेझिम पथक असो किंवा ढोल ताशे पथक असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। दाक्षिणात्य वाद्य सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं सुद्धा पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे मराठी संस्कृती आहे, मराठी माणसाची संस्कृती आहे मराठी माणसाचा हा नवीन वर्षाचा सण जो आहे हिंदू नववर्ष त्याला आपण म्हणतो, ते हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहामध्ये नागपूरमध्ये सादर केल्या जात असल्याचं एकंदर नागपुरात चित्र पाहायला मिळते आहे। नक्कीच सुनील, जर पाहायला गेला तर शोभायात्रा म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीच्या वैभवाचा कळस आणि आज हा उत्साह राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आढावा घेण्यासाठी। गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपुरात शोभायात्रा निघत आहे आणि या शोभायात्रेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर या सहभागी झालेल्या ताई, काय सांगाल? असा पाडवा मी पहिल्यांदाच साजरा करते आणि मला खूप आनंद आहे की मी तो फॅन्स बरोबर साजरा करते। हे वर्ष सुख समृद्धी आणि शांतीचं जावो। मला असं वाटतं की सगळ्या अख्ख्या जगात सध्या अनरेस्ट आहे, तर ती लवकरात लवकर शांत होऊ दे, सगळं पीसफुल वातावरण होऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। ते कुठेतरी शांतता येऊ दे अशा प्रकारची एक अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। स्वागताच्या रॅलीची सुरुवात थोड्या वेळात होणार आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील आराध्य दैवत गणपती मंदिर परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पहाटेपासूनच या ठिकाणी श्री गणरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी श्री गणरायाची पालखी जी आहे ती या ठिकाणी भव्य पालखी या ठिकाणून काढण्यात येत आहे। पहाटेच्या वेळेलाच आपण पाहिलं तर राजकीय नेते असतील, पोलीस असतील किंवा डोंबिवलीकर असेल मोठ्या प्रमाणात या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। तर नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत होतात।